अतिवृष्टी अजून किती दिवस राहणार याबाबतचा अंदाज घेऊयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनल आणि Facebook पेज. आज 7 जुलै सकाळचे 9:15 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर जर आपण पाहिलं गेल्या 24 तासामध्ये ज्या नोंदी झाल्यात, अजूनही लोणावळ्याच्या आसपास 620 मिलीमीटर म्हणजे खूप अतिशय जोरदार पाऊस आहे. तुम्ही इतर घाटाच्या विभागातील पाऊस सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, की बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पाऊस झालेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर टिकून आहे. शिवाजीनगर, आय-एम-डी या ठिकाणी 97.5 97.5 एम-एम इतका पाऊस झालेला आहे आणि इतर ठिकाणचे सुद्धा तुम्ही नोंदी पाहू शकता, की भोरमध्ये सुद्धा अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. पूर्वेकडे सुद्धा बारामती, इंदापूरकडे सुद्धा मध्यम मान्सून सरी या अपेक्षेप्रमाणे झालेल्या आहेत आणि एवढंच नाही तर या ठिकाणी भीमा नदीचं जे काही हे आहे, खोरे आहेत त्याच्या जे पश्चिम भागामध्ये तुम्ही बघू शकता अतिवृष्टी, अतिशय मुसळधार पाऊस अशा प्रकारच्या नोंदी झाल्यात. इकडे कृष्णा नदीच्याही जो काही खोरा आहे त्याही ठिकाणी खूप जास्त पाऊस झाला. खास करून साताराचे भाग आहेत. महाबळेश्वर, जोर म्हणजे वाईच्या आसपासचा भाग, इकडे कोयना नगर खूप जबरदस्त पाऊस अजूनही सक्रिय आहे. आणि हा पाऊस होण्यामागचं जे कारण होतं, जे डिप्रेशन होतं, त्याची तीव्रता ओसरली. हे मध्य प्रदेशच्या आसपास आलेलं आहे आणि हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यातून एक कमजोर पट्ट्यासारखी स्थिती ध्रुवणीय स्थिती जी आहे ती उत्तरेकडील भाग आहे महाराष्ट्राचा किंवा त्याला लागून विदर्भाच्या भागाच्या आसपासच्या पर्यंत हे पोहोचलेलं आहे. त्याचसोबत ऑफशोर ट्रफ अजूनही किनारपट्टीच्या भागामध्ये सक्रिय आहेच आणि त्यामुळे राज्यात पावसासाठी अजूनही वातावरण अनुकूल आहे. शियर झोन थोडासा उत्तरेकडे सरकत चाललाय. त्यामुळे नाशिकच्या घाटाकडे सुद्धा कालपासून म्हणजे काल दुपारपासून काही ठिकाणी, काही रात्रीपासून, काही ठिकाणी सकाळपासून पावसाने वाढ घेतलेली आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस नाशिक घाटाकडे किंवा अतिवृष्टीच्याही नोंदी झालेल्या आहेत. तर पूर्वेकडे तो हलका मध्यम स्वरूपाचा आहे. सिन्नरमध्ये सुद्धा बऱ्याच दिवसानंतर खूप मुसळधार पाऊस झाला. सिन्नर शहरामध्ये 98 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. आणि सकाळची सॅटेलाईट इमेज जर आपण पाहिली तर अजूनही इकडे मुंबईच्या आसपास, ठाणे, पालघरच्या आसपास अधून-मधून मध्यम ते जोरदार पाऊस येणारे ढग आहेत. नाशिकच्या बऱ्याच भागांमध्ये मध्यम मान्सून सरी सक्रिय आहेत. मध्यम तर काही ठिकाणी थोडेसे जोरदार सुद्धा पाऊस तरी होत असतील. घाटाकडे सुद्धा जोरदार पाऊस आहे नाशिकच्या. पुणे घाट, सातारा घाट मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत. पूर्वेकडील भागामध्ये अधून-मधून म्हणजे मध्यवर्ती भाग असेल पुण्याचा, पुणे शहराच्या आसपास अधून-मधून मध्यम ते जोरदार सरी येत आहेत. पण तीव्रता थोडीशी कमी झाली. छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा संततधार रिमझिम पाऊस आहे. जळगावच्या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत. अमरावतीच्या, अकोल्याच्या काही ठिकाणी, सगळीकडे नाही काही भागांमध्ये पाऊस देणारे ढग हे दाटलेले आहेत. बाकी राज्यात इतर ठिकाणी ढगाळ हवामान आहे, मात्र विशेष पावसाचे ढग नाहीत. तिकडे धुळे, नंदुरबारकडे सुद्धा हलकी रिमझिम काही भागांमध्ये पाहायला मिळत असेल. येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला, येत्या 24 तासामध्ये नाशिकच्या घाटाकडील भाग आहेत. त्यानंतर इकडे पुण्याच्या घाटाकडील भाग आहेत. सातारच्या घाटाकडील भाग आहेत. अतिशय मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता या भागामध्ये अजूनही दिसते. पण घाट विभागासाठीच ही शक्यता बऱ्यापैकी आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीचे भाग आहेत. मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिशय मुसळधार, खास करून पालघरच्या भागांमध्ये अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही पालघर, ठाण्याच्या पूर्वेकडील भागाकडे. त्यानंतर कोल्हापूर, सिंधुदुर्ग घाटाच्या आसपास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर इतर भागामध्ये सिंधुदुर्गच्या मध्यम ते जोरदार किंवा मध्यम ते एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाची शक्यता राहील. जास्त शक्यता सिंधुदुर्गाकडे आता दिसत नाही. तसेच नाशिकचे बरेचसे पश्चिमेकडील भाग आहेत, मध्यवर्ती भाग आहेत, मध्यम ते जोरदार. अहिल्यानगर पश्चिम भाग मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार नाशिकच्या भागामध्ये सुद्धा पूर्वेकडे, मध्यवर्ती भागापर्यंत, जास्त पूर्वेकडे नाही, मध्यवर्ती भागापर्यंत. पुणे पश्चिमेकडे, पुणे शहराच्या आसपास मध्यम ते काही वेळासाठी जोरदार पाऊस सरी. साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये मध्यम ते काही वेळासाठी जोरदार पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच अकोला, अमरावतीचा भाग आहे, जळगाव, धुळे, नंदुरबारचे भाग आहेत. या ठिकाणी मध्यम तर एखाद्या वेळासाठी जोरदार पावसाची सर दिसेल, पण व्याप्ती अजूनही खूप मोठ्या क्षेत्रावरती खूप मोठा पाऊस नाही. मात्र मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पावसाच्या नोंदी या होऊ शकतात. त्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे काही भाग, उत्तरेकडील बुलढाणा, वाशिम, अकोलाचा राहिलेला भाग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल किंवा हलका पाऊस बऱ्यापैकी भागामध्ये राहील, पण मोठ्या पावसाची शक्यता नाही. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे भाग आहेत. मध्यम किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. पण पूर्वेकडे जाचाल तसं पावसाची शक्यता खूप कमी आहे किंवा एकदम हलकासा पाऊस होईल. पुणे, सातारा, सांगली पूर्व भाग, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली क्वचित एखाद्या ठिकाणी हलकासा पाऊस झाला तर होईल. जास्त मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता सध्या दिसत नाही. आणि ही जी अतिवृष्टी आहे ती हळू कमी होईल. उद्यापासून जो पाऊस असेल तो फक्त नाशिकचे घाट, पुण्याच्या घाटाकडे किंवा उत्तर महाराष्ट्राच्या इतर दुसऱ्या ठिकाणी थोडासा पाऊस राहील. खास करून घाट विभागातच तो अतिवृष्टीसारखा बरसेल. आणि परवापासून
पावसाचा जोर हा घाटातीलही कमी होईल. अतिवृष्टी जी होत आहे, ती घाटाकडील अतिवृष्टी सुद्धा थांबणार आहे. बाकी उजनी धरणातही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक सुरू आहे. दौंड या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे भीमा नदीने. त्यानंतर पारगावमध्ये धोक्याच्या पातळीच्या वर चाललेली आहे नदी. बाकी अशाच अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि कालच्या व्हिडिओमध्ये एक झाली, की असं सांगितलं की सुरुवातीला पालखीचे जे आहे, तर आळंदी या ठिकाणी थोडंसं खडतर प्रवास आहे. तिथून पुढे मात्र पाऊस नाहीये. जसं पुण्याच्या बाहेर पालखी निघेल, तर जास्त काही धोका पालखीला नाहीये. या आत्ताच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, Facebook पेज फॉलो करा.